हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी आहे. आणि हो, हाईपसाठी सुद्धा. ते नवीन एक ऑप्शन आलं आहे. लाईक केलं की ते हाईप येतं ना, मला माहीत नाही ते काय YouTube वेगवेगळं काढत असतं काय. त्याचे फायदे पण माहीत नाहीत ना, काय केल्यानंतर काय होतं माहीत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जरूर करू शकता. कारण का त्याचं काहीतरी असेल म्हणूनच त्यांनी ते केलेलं असेल. असो. जसं कालची मी देवपूजा शेअर केली, की भरपूर सारी फुलं तशी आजही भरपूर मिळाली. पण आजच्या ह्याच्यामध्ये ना मला ते बघू शकता समोरच्या साईडला मी ठेवलेलं आहे श्रीयंत्रावरती. ते जे जास्वंदीचं फुल आहे ना त्याच्यामध्ये पाकळ्या भरपूर आहेत. हे बघू शकता. याच्यामध्ये कमीत कमी 20 पाकळ्या तरी असतील. एकदम असं घट्ट आणि जाड आणि जसं असं गुलाब असा मोठा फुलल्यानंतर दिसतो ना तशा पद्धतीनं ते दिसतं. आपल्या घरात ना आता 3 प्रकारे आहेत बघा. एक रेग्युलर आहे, एक छोटा आहे आणि एक म्हणजे हे जास्त पाकळ्या असणार. आज मंगल कलशाची पूजा, कुंचन म्हणजे पूजा, सगळी पूजा सकाळी टोटली आवरून घेतली. बऱ्यापैकी कामं उरकून घेतली आणि त्याच्यानंतर आज ना पूर्ण घराचे पडदे वरती नाही जाणार, जे काय असेल ते खाली. तर वरचे काही घाणच होत नाहीयेत. सगळा वावर खाली असतो. वरती एकटी किट्टोराणी आणि आमचं काय कामाचं असेल तरच. बाकी आम्ही कुणी करत नाही. त्यामुळे वरचं व्यवस्थित आहे. मी ते धुतलेले पण नाहीत लावल्यापासून. पण खाली मात्र धुवून वैताग आलाय. आता थोड्या दिवसात हे पडदे जे आहेत ते मी बदलून टाकणार आहे. कारण ते म्हणतात ना, की थोडंसं आलटून-पलटून हे केलेलं बरं. अजून एखादा सेट घेऊन येणार आणि मग वेगवेगळं लावणार. तरी पण आता हे काढून, धुवून व्यवस्थित ठेवलं जाणार कारण थोडंसं गोळा झालेला आहे. पण हे खूप चांगले आहेत बरं का. म्हणजे क्वालिटी तर बेस्ट आहे, प्रश्नच नाही आहे. कदाचित 500-550ला एक असं काहीतरी बसलेलं होतं किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतं. डबल आहे ते. कारण त्यावेळेला आम्ही घेतले होते. कधी इथं आल्या-आल्या ह्या घरात आल्या-आल्याचे ते पडदे आहेत. पण ते काय प्राईस प्रत्येक गोष्टीची आपल्या काही डोक्यात राहते असं नाही आहे ना. घर झाल्यानंतर आपण भरपूर साऱ्या गोष्टी घेत असतो ना. आता जवळ-जवळ 2 वर्ष झाली सगळ्या गोष्टीला. त्यामुळे थोडंफार आता चेंज करायचं. आज उशांचे कव्हरसुद्धा जे आहेत ते काढणार आहे पूर्ण. सोफा घेताना सुद्धा मी तुम्हाला जरूर सांगेन, की मी जो ब्राउन कलर घेतला ना, अखंड सोफा तोच घ्या. म्हणजे सांगणं एवढंच आहे, की व्हाईट कलर शक्यतो सोफ्यामध्ये घेऊ नका. कारण वापर भरपूर होतं. लहान पोरं जर असतील तर सांगूच नका. पाय लाव, हात लाव ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि त्याच्या वेळेला तेवढं क्लिनिंग होत नाही. सध्या माझ्याकडे लिक्विड वगैरे आहेत. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेन, सगळं करेन. पण तेवढा वेळ कोणाला असतो, की बाबा ते लगेच लागलं, की तिथं काढत बसा, हे करा. असं सगळे पडदे आणि उशांचे कवर, मग बेडरूममधलं पण सगळं मी काढून घेतलं. कारण आज ना मला पूर्ण घराच्या जाळ्या काढायच्या आहेत. माझं गेली काही दिवस एवढा मूड म्हणजे बेकार होत आहे ना, अपसेटपणा जो आहे तो जास्त होतोय. कारण मला ना जाळी बघितली की हे होतं, काय कोणास ठाऊक वेगळंच हे होतं. तेच मला जाणवत होतं. म्हणून म्हणलं आज कितीही असू दे, सगळं कामाचा व्याप जिकडं-तिकडं ठेवून द्यायचा आणि पहिला आज पूर्ण घरातल्या जाळ्या काढून घ्यायच्या. आणि सिलिंगची डिझाईनसुद्धा आता वाटते की प्लेन ठेवली असती तर बरं झालं असतं. पण बघा, कोणी घर बांधून दमलंय की बाबा त्याला सगळं माहीत व्हायला. पण आता मला अनुभव आला की बाबा ज्यावेळेला तुम्ही आरसाशी घर बांधता, फुल फर्निश्ड सगळं बनवता, तर त्याच्यामध्ये काय गोष्टी फायद्याच्या, काय गोष्टी तोट्याच्या आणि मी जे अनुभव घेते तेच मी तुम्हाला सांगते. सीलिंग शक्यतो प्लेन ठेवा. आम्ही केलेल्या चुका तुम्ही करू नका. त्या जाळ्या बघा किती पडत आहेत. शक्यतो होता होईल तेवढं सीलिंगमध्ये डिझाइन कुठलीही करू नका. आपल्याकडे बऱ्यापैकी डिझाइन सिंपल झालेत, पण ही बेडरूमची डिझाइन इथली आणि वरची किचकट झाले आणि बरोबर गोष्टी काय करतात, त्यामध्ये आतल्या साईडला जाळ्या विणतात. पूर्ण पालीसुद्धा झालं तर त्याच्यामध्ये लपायला जागा मिळतो. त्यामुळे साधं सिंपलच ते आपलं ठेवलेलं बरं. आता तुम्ही म्हणाल, की आम्ही तर तुला हे सांगतच होतो. सांगत होता, पण ते आवडी-निवडीचा प्रश्न येतो आणि मग पुन्हा जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घेता त्यावेळेला ते कळतं. माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगते, की आता घर बांधताना तेवढं मात्र फॉलो करा. आणि अशा ह्याच्यातच दादांची तुमच्या कामं अशी आहेत, की सोमवारसुद्धा सुट्टी नाही आहे त्यांना. आज सोमवार आहे बघा, आजसुद्धा सुट्टी नाही आहे. टोटली त्यांचं कंटिन्यूली काम. मग म्हटलं कोणाच्या ह्याच्यावर बसायचं आता, कोणाला हाताखाली घ्या आणि ते करा आणि हे आणि ते करण्यापेक्षा म्हटलं आपणच केलेलं बरं. राहिली गोष्ट किट्टो तिचं आज पेपर होता, ती गेली पेपरला. आरूची सकाळची स्कूल होती, त्यामुळे आरू आहे स्कूलमध्ये. तो येईल थोड्या वेळानं, त्याची थोडीशी मदत होईल. आणि हा जो एरिया आहे ना, इकडं एवढं भयंकर होतं ना, अक्षरशः एक मोठी पाटी म्हणतात ना, त्या पाटी एवढ्या त्यांनी जाळ्या करून ठेवलेल्या वरती. आणि बघा मी झाडू कधीही जाऊ दे बाहेर, मला असं हौस असते की बाबा हा झाडू घ्यावा क्लिनिंगला, ते घ्यावं, कारण मी क्लिनिंग प्रेमी आहे. पण ते सध्या ना मला घेऊ दिलं जात नाही. दादानी सुद्धा 2 वेळा मी मोठे असे लांबडे आलेत बघा मार्केटमध्ये, की एकदम असं ओपन करेल तसं ते पाहिजे तेवढी उंची होते. मी घेतलेला पूर्ण माझ्या हातातनं काढून घेतला. तुला सारखं झाडूचं लागतं आणि तुला सारखे लिक्विडचं लागतात. पण ते म्हणतात ना ज्याचं त्याला माहिती. आज मी क्लिनिंग करताना मला जाणवत होते, की बाबा तो झाडू असता तर मला एवढं उतर-चढ करावी लागलं नाही.
आणि मी जो आता झाडू वरती भिंतीला वापरलेला आहे, तो झाडू मी आदल्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता. कारण मला कमेंट गेल्या वेळेला पण होते, की खालचा झाडू वापरू नको. तर मी काय करते, स्वच्छ धुते निरम्याचं पाणी करून त्याच्यामध्ये बुचकळलं जातं आणि मग ते वाळवलं जातं आणि मग ते वापरलं जातं. मी तसा वापरत नाही. कारण काय होतं, की मग ते आपले कलर खराब होतात पूर्ण आणि त्यात जाळ्या जळमटं वगैरे असेल तर त्याचा आणि ते धुसोरा जो आहे ना, तो भिंतीवरती उडतो आणि आपले पूर्ण कलर जे आहे ते डल होतात. त्यामुळे मी पहिला कधीही भिंतीला वापरणार असेल खालचा झाडू, तर ती मात्र एक खबरदारी घेते. आज सगळे घरातले शोपीस जे आहे ते टोटली करणार. किचन जे आहे ते शेवटला घेणार आहे मी. आता हे झालं की मला पहिला वरचा पोर्च जो आहे, कारण खाली जे टाकलेलं ग्रीन ग्रॉस आहे ना, ते सगळं म्हणजे खराब केलंय. चिमण्यानी वरती ना सगळं असे घरटी घातल्यानंतर त्याच्या काड्या, तुकडं वगैरे भरपूर सारं पडलेलं आहे. त्यामुळे त्याला एक दिवस द्यायचा आहे. आजच्या 1 दिवसामध्ये हे पूर्ण जे हॉल आणि बेडरूम जे आहे ते आवरून घेणार आणि मग मोर्चावरती. वरचा बेडरूम हॉल एकदम टकाटक आहे. तिथं काहीच गरज नाही. आणि हे टीव्ही पॅनल जे लावलेलं आहे ना, व्हाईट कलरचं आहे ते बेस्टच आहे. पण जे ब्राउन दिसतं ना तुम्हाला, त्या ब्राउनमध्ये सुद्धा बारीक, बारीक, बारीक अशा जाळ्या आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू, आपल्या घरात शक्यतो जाळ्या जळमटं ठेवायचं. आरो आला होता, त्याचे फ्रेंड पण होते. थोडंसं त्याला हाताखाली घेतलं आणि मग इथलं सामान जे आहे ते सगळं त्याला किचनमध्ये शिफ्ट करायला लावलं. कारण तिथंच मी बेसिनमध्ये वगैरे क्लीन करणार. आता वरती टेरेसला नाही जाणार. ते वर खाली होतं. टेरेसला मी का जाते अजून एक सांगते, की तिथं ना वाळवायला मला जागा आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट मी धुतली की तिथं वाळवायला जागा आहे. वरती तुम्ही धूळ बघू शकता आणि आपला जो हा एरिया आहे ना, हा एरिया पूर्ण ओपन आहे. झाडू आहे का तो? ते वरती चढून पुसून घ्यायला लागणार मला. होय का? वरती चढून पुसून घ्यायला लागणार ते. माझी हाईट पुचली काय? पोचत्या चढायचं उतरायचं उगाचच डिझाईन केली असं वाटायला लागली आता. ए बाई, हे तर यांच्यात मारला बघ घरात रास त्यांच्या. सगळं पांढरच आहे. तर आता ना लगेच मी पडदे जे आहेत ते मशीनला लावलेले आहेत. लिक्विड संपल्याला आरूला पाठवलं, लिक्विड आणायला लावलं, मग बाकीचं काम. तर काही जणींच्या खूप दिवसातून रिक्वेस्ट जे आहेत त्या आज पूर्ण करत आहे. म्हणजे काय, आता एवढं मोठं घर आहे तर क्लिनिंगसाठी तू काय काय वापरते. एक म्हणजे मी आता जे काय शेअर करते हे एकही प्रमोशनल व्हिडिओ नाही का कुठलं प्रमोशनला आलेलं आहे. मी स्वतः पर्सनली खरेदी केलेला आहे आणि ज्याचा वापर करत आले मला खूप म्हणजे खूप बेस्ट रिझल्ट आहेत. म्हणजे मी जसं म्हणलं की प्रत्येक प्रोडक्ट जी वापरलेलं आहे ते कामाचं आहे, ते तेवढं काम करतं. म्हणून त्याचं म्हणजे वरचेवर रिपीट मी घेत असते, ऑर्डर करत असते. बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन आहेत, बऱ्याचशा गोष्टी ऑफलाईन आहेत. तरी पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे, कारण भरपूर कमेंट असतात की बाबा एवढं ही घर आहे तर तू काय काय वापरते, काय काय नाही. किंवा एक सिंपल असं लिक्विड पण बनवते, ते आज जमलं तर तुम्हाला ते पण दाखवेन की बाबा डेलीसाठी घरात काय काय बनवते. तर पहिलं म्हणजे एक सांगते की नळ. मी याचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, त्यामुळे मध्यंतरी मी भरपूर क्लिनिंग केली, कारण मी तुम्हाला शेअर केलं नाही. पण खूप साऱ्या जणांची इच्छा होती की ताई सांग शेअर कर ग, नळाला डाग पडतात, हे पडतं ते पडतं, निघत नाहीये, खूप घासावं लागतं वगैरे. तर त्याच्यासाठी हे बघू शकता. नळासाठी
आता ही बॉटल जी आहे ना, मी 2 मागवलेल्या होत्या, एक संपलेल्या आहे आणि ही दुसरी आता अर्धी झालेली आहे. माझे जुने व्हिडिओ ज्या ताईंनी बघितले असेल त्यांना माहित आहे याचा वापर कसा मी केलेला आहे. कोरडा नळ ठेवायचा, त्याच्यावरती हे लिक्विड टाकायचं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट जरूर काढून, माझ्याकडे याची लिंक वगैरे नाही. दुसरी गोष्ट, चांदीचे देव कशाने स्वच्छ करते, तर चांदीचे देव तर स्वच्छ करायला बघायला गेलं तर माझ्याकडे काही चांदीचे देव नाहीयेत. पण हो, एक छोटीशी अशी 5 ह्याची छोटी समई आहे. सोबत तुम्ही पाहिलेलं आहे ते माझं पंचपाळ, आपण काय म्हणतो त्याला, करंडा, तो एक आहे, दिवा एक आहे. तर त्याच्यासाठी हे रुपेरी, आणि सोबत ना खास हे घेतलेलं उंबऱ्याची जी पावलं आहेत ना चांदीची, ती क्लीन करण्यासाठी ही रुपेरी. हे सुद्धा मला काय तर 100च्या आसपास मिळालेलं आहे. 110 रुपये याच्यावरती प्राइस आहे. तर त्यावेळेला मला मिळालेलं होतं. मी तेव्हा घेतलेलं होतं ना, कधी या घरात आलेल्या, हे मला अजून जाते. आता थोडंसं राहिलंय, एक्सपायरी जवळ आली याची, त्यामुळे आता आहे ते क्लीन करून मी संपवणार आहे. तर एक म्हणजे हे रुपेरी, स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण नवीन नवीन ऑडियन्स असतो, बऱ्याच वेळेला प्रश्न पडू शकतात, जुन्या ताईंना माहित आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते बघू शकता, हे स्टोन म्हणून जे येतं ना, हे कशासाठी आहे, तर आता आपल्या घरात ना ग्रेनाइट, मार्बल खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण ज्यावेळेला आपण नवीन घर बांधतो तर सध्या ग्रेनाइट आणि मार्बलचा वापर भरपूर केला जातो. मग ते किचन ओटा असू दे, किंवा आता बघू शकता हे दरवाजे आहेत, हे पहा, हे जे आहे ना, हे दरवाजाच्याकडे हे पूर्ण ग्रेनाइट आहे. असं पूर्ण घराला हे ग्रेनाइट आहे. ग्रेनाइट आहे ना, कालांतराने काय होतं की त्याची शाईन जाते, किंवा तेवढं असं उठावदार दिसत नाहीये. मग त्याला शाईन आणण्यासाठी किंवा त्याची क्लिनिंग करायची असेल तर कशी करू शकता. बऱ्याच वेळेला आपण मग तेल लाव, कुठं लिक्विड लाव, काय लाव असं करतो, पण नाही, ज्याचं त्याला तर थोडंसं वापरलं आपण तर ते बेस्ट निघतं. तर त्याच्यासाठी हे आहे, ह्याचं स्क्रीनशॉट जरूर घ्या. ही पण बॉटल मी लोकलमधूनच घेतलेली आहे ताईनं. याच्यावर आता ही बॉटल ऑनलाईन घेतलेली आहे, हे तुमच्या दादानं मागवलेलं त्यांच्या साईटवरून, त्यामुळे लिंक त्यांच्याकडे असेल, माझ्याकडे नाहीये. आणि याच्याबरोबर 2 आलेल्या. आता हे थोडंसं राहिले, बाकी एक जी होती ती संपली, कारण आतापर्यंतच्या क्लिनिंगमध्ये फिनिश झालेलं आहे. प्राइस याच्यावर 599 आहे, पण मला वाटत नाही की 599 सिंगलची असेल, कमीत कमी दोन्हीची असेल. म्हणजे आपण एवढं घरदार बांधतो, पण तुम्हाला खरं सांगू त्याचं मेंटेन ठेवणं म्हणजे खूप 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 अवघड आहे. आता दुसरं दाखवते, हे रिनाला, हे बऱ्याच जणींना माहित आहे. ज्यावेळेला व्हाईट कपडे किंवा काही असू दे, व्हाईट मार्बल, व्हाईट ग्रेनाइट, जे काय असेल ते क्लीन करण्यासाठी, कपडे क्लीन करण्यासाठी. पण लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त पांढरी वस्तू असेल तरच हे वापरायचं आहे. जर पांढरी वस्तू नसेल आणि त्याच्यामध्ये दुसरे कलर असतील तर लक्षात ठेवा ते पण पांढरं होणार. त्यामुळे याचा स्पेशली वापर जर बघायला गेला तर मी खास देवघरासाठी करते, किंवा घरामध्ये जेवढं काही व्हाईट फर्निचर आहे ते फर्निचर क्लीन करण्यासाठी करते. तर हे एक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट आहे तो सोपा. सोप्याचं खूप म्हणजे खूप हे आहे. तर माझी पहिली बॉटल संपली, आता मी दुसरी बॉटल ऑर्डर केलेली आहे. फक्त एवढंच असतं की प्रत्येक वेळेला ते काम करायला आपल्याला जमतं असं नाही. सोप्याचं क्लिनिंग सांगते मी, आता करणार आहे लवकर, त्यावेळेला याचा रिव्ह्यू तुम्हाला जरूर देईन. खूप छान आहे. याचा वापर कसा करायचा सांगते मी. कोरडं कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. स्प्रे जो आहे, जिथं डाग पडलेला आहे सोप्याला त्या ठिकाणी फक्त स्प्रे करायचं. कॉटनचं कापड घ्यायचं जे न भिजवलेलं, आणि त्या कपड्याने त्या डागावरती घासायचं. मी स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे ऑनलाईन मागवलेले, याची लिंक बहुतेक असेल माझ्याकडे, बघावं लागेल. तर हे ऑनलाईन मागवलेलं. ड्रेनेज खूप ठिकाणी असतं, जसं की बेसिनला असतं, जिथे आपण दात वगैरे घासतो तिथं असतं, बाथरूममध्ये असतं, खूप साऱ्या जागी असतं. तर त्याच्यासाठी मी हे मागवलेलं होतं, ड्रेनेक्स म्हणून आहे. हे लिक्विडमध्ये आहे. हे थोडंसं डेंजर असतं बरं का, लहान मुलांपासून वगैरे जवळ ठेवायचं. हे ऑनलाईन मी मागवलेलं होतं. मला वाटलं की बाबा वास येतोय सिंकचा किंवा बेसिनचा वगैरे, किंवा बाथरूममध्ये जिथून पाणी जातं त्या एरियात जर वास येत असेल, घाण खूप साठत असेल, कारण बघा आतल्या साईडला अशी जाळी, एकदम असं जळमटल्यागत थर साठतो, आणि ते सुद्धा चांगलं नसतं. वरची क्लिनिंग करून करून काय उपयोग आहे, ज्यावेळेला पूर्ण आतपर्यंत पण व्यवस्थित क्लिनिंग पाहिजे ना, तर त्याच्यासाठी हे मागवलेलं होतं. कारण आमचं कसं ग्राउंड फ्लोअर आहे, ज्यावेळेला फ्लॅटमध्ये राहतात तर त्यांना एवढा प्रॉब्लेम नसतो, पण ज्यांचे बंगले आहेत किंवा खालची घरं आहेत ना, त्यांना जे नाली, जे आपले गटारे असतात ना, त्याचा त्रास जास्त होतो, कारण खालच्या खाली संपर्क येतो, मग किडे निघ, कुठं काय निघ, असं प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यासाठी इथं ना हे थोडंसं ठेम जरी टाकलं आणि थोडंसं पाणी ओतलं तरी पण हे बेस्ट होतं. पण लक्षात ठेवा की हे व्यवस्थित ठेवा आणि व्यवस्थित जपून वापरा, छान क्लीन होतं. दुसरं म्हणजे कपड्यांचा भरपूर वास येतो, खूप वास येतो कपड्यांचा, आणि त्याच्यामध्ये मी ना ह्या गोळ्या टाकते. हे एअर फ्रेशनर म्हणून वापरलं जातं, पण मी ना हे कपड्यांसाठी वापरते. मला आता आज टाकायचं आहे म्हणून हे काढले, म्हटलं चला तुम्हाला शेअर करावं. तर डांबर गोळ्या किंवा हे
या दोन्हीपैकी एकाचा वापर मी करते. मला हे आवडतं. डांबर गोळीचा वास थोडासा वेगळाच येतो. हे बरं आहे रूम फ्रेशनर, म्हणजे रूम फ्रेशनर वाटणी स्मेल पण येतो आणि चांगलं वाटतं. पण हो, मी हे त्या घरात असल्यापासून वापरत आहे. आणि जेव्हा मी शेअर केलं होतं ना, तर एक ताई म्हणत होती की ताई हे खूप स्ट्रॉंग आहे ग, याचा स्ट्रॉंग स्मेल येतो. आम्हाला स्मेल सहन होतो, तुम्हाला होत असेल तर वापरा, नसेल तर बाकी तुमची मर्जी. पण ह्याचा तर मी जर सांगायला गेलं तर बेस्ट आहे. गेली जवळजवळ 6 ते 7 वर्ष मी हे वापरत आहे, हे आणि डांबर गोळी. याच्या व्यतिरिक्त मी काय आणलेलं नाही. असं आता जेवढं होतं, जेवढं मला शेअर करता आलं तेवढं शेअर केलंय मी. बाकीचे अजून खूप सारे लिक्विड आहेत जे माझे संपलेले आहेत. जेव्हा मी कधी ऑर्डर करेन त्यावेळेला मी तुम्हाला शेअर करेन. आणि रेग्युलर जर स्प्रे बघायला गेला घरामध्ये, जर आता हे फर्निचर वगैरे तुम्ही बघू शकता, हे एवढं एकदम व्हाईट दिसतं किंवा एवढं स्वच्छ दिसतं, त्याच्यामागे तीच कारणं असतात की बाबा त्याला व्यवस्थित म्हणजे त्याच्यामागे मेहनत घेतली जाते, सगळं केलं जातं. फक्त एकच आहे की सतत आपण जे क्लीन नाही करत याला. सॉरी म्हणून व्हिडिओ थोडासा पुढं मागं झालेला आहे. तर हा सकाळचं टायमिंग होतं. जे काय मला स्वयंपाकाची तयारी करायची होती ती सगळी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये लावलेला आहे पहिला बटाटा, कारण आज सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे. आणि सोबत जे आपलं काय आंबील ते दादांना नाश्त्याला बनवणार आहे. आणि चपाती, भात, डाळ झाला आजचा स्वयंपाक एवढाच असणार आहे. असो, पण कालच्या कमेंटबद्दल बोलेन. काल किटोला भरभरून तुम्ही कमेंट केले आणि सांगितले की तिच्या हिशोबाने करू दे ताई, काही हरकत नाही, करू दे, आम्हाला काहीच हे नाही आहे की बाबा तुम्ही हे करा ते करा. पण मला असं म्हणजे बघा, आता माझी पोरगी काय तुमची पोरगी काय प्रत्येक घरात असणार आहेत बरं का. आणि मी रियालिटी बोलते, जे आहे ते आहे. समाजात जे चाललंय ते चाललंय, त्याच्यावरच मी बोलणार आहे. आताच्या जनरेशनला ना बाहेर जाऊन काम करतील पण घरातलं काम नको वाटतं. मग ते घरातलं आपलं घरगुती काम असू दे किंवा इतर कुठलेही असू दे, त्याला ते नानू करतात. मग माझी पोरगी असू काय आणि तुमची पोरगी असू काय, हे बऱ्याच सर्रास आहे की त्यांना घर काम नको वाटतं आताच्या मुलींना. पण तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते, आता आपल्याही घरात एक जाणार आहे, कोणीतरी येणार आहे. रिअल जर कंडिशन समाजातली बघायला गेलं तर बऱ्याचशा आयांचं असतं, माझी मुलगी माझ्याजवळ आहे तोपर्यंत निवांत राहू दे, खाऊ दे, पिऊ दे, काय काम नको, काही नको. अशा सुद्धा बऱ्याच आया आहेत. आणि बऱ्याच आया माझ्या कॅटेगरीमध्ये येतात की पुढे जाऊन कोणी ते आई काढलेलं ऐकून घ्यायला नको, तुझ्या आईनं काही शिकवलेलं नाही. त्यामुळे आपलं कर्तव्य जे आहे, तिला बेसिक गोष्टी ज्या आहेत ते शिकवणं, त्यात बाबा तिला म्हणजे परफेक्ट करणं, ह्या 2 गोष्टी येतात. पण एक लक्षात ठेवा, समाजामध्ये असे आहे की जेव्हा तुम्ही तुमचं मूल दुसऱ्याच्या घरी पाठवतात तर तुम्हाला अपेक्षा काय असते की बाबा व्यवस्थित सुखात राहू दे. पण समोरच्यांची अपेक्षा काय असते माहिती आहे का, म्हणजे आपली मुलगी आहे, तिनं काय काम करू दे, शिकू दे, नाही शिकू दे, पण ज्या वेळेला सून घरात येते ना, ती सून तुम्हाला परफेक्ट लागते. ती सून स्वयंपाकात हुशार पाहिजे, घरकामात हुशार पाहिजे. म्हणजे आपल्या अपेक्षा आपल्या मुलीबद्दल काय असतात वेगळ्या, आणि येणाऱ्या सुनेबद्दल काय अपेक्षा असतात, तर ती परफेक्ट तुम्हाला लागते सगळ्या गोष्टीत. तिनं नाही काय केलं की मग तुझ्या आईनं काही शिकवलं नाही, तुला काही वळण नाही आहे. म्हणजे कोण हे आपणच आहे, बरोबर आहे. म्हणजे एक जाणारं पण आहे, एक येणारं पण आहे. मग जाणारच जर परफेक्ट करून पाठवलं, मग ते तिचं शिक्षण असू दे, हे असू दे, ते तर होणारच. ते काय कमावणार वगैरे ह्या तर गोष्टी आहेत. पण ज्या बेसिक गोष्टी असतात, जसं काय स्वयंपाक असू दे, घरातले काम असू दे, ते पण परफेक्ट पाहिजे ना. नाहीतर आपल्या घरी येणार आपल्याला परफेक्ट पाहिजे, मग आपलं ज्याच्या घरी जाणार आहे त्याला पण येणं गरजेचं आहे ना. पण समाजाची रीत जर बघायला गेली ना, सुनांकडून भरपूर अपेक्षा असतात. तिनं आलं की 5 दिवस झालं ना लग्नाला की तिनं लगेचच किचनचा ताबा पूर्ण घ्यायला पाहिजे. म्हणजे सांगणं काय, बघा सगळेच असे आहेत म्हणत नाहीत, बऱ्याचशा सासवा किंवा बरेचसे घरातले असे आहेत की आल्यानंतर तिला वेळ दिला जातो, शिकवलं जातं. पण सगळीकडेच अशी कंडिशन नसते ना. त्यामुळे मी डोक्यात तो विचार घेते बघा की बाबा सगळ्यापेक्षा ना हे पण गरजेचं आहे. मला थोडंसं शेअर करावं. जे मला पॅड गेली 1.5 महिना झाला आलेले होते माझ्याजवळ, पण 1.5 महिना येऊन सुद्धा मी तुम्हाला आल्याला शेअर केले नाहीत. कारण का, मला ते वापरून बघायचे होते, त्याचं कसं आहे रिव्ह्यू, बेस्ट रिव्ह्यू द्यायचा होता. कारण हे जे आपण पॅड वापरतो ना, मग हे असं नाही कुठले असू दे, खूप जपून वापरणं गरजेचं. जर चुकीचं आपण वापरलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम होतात ते लेडीजला माहीत आहे. त्याच वेळेला ना आपल्याला इन्फेक्शन होतं, ॲलर्जी होते, रॅसेस येतात, असे भरपूर ज्याने कोणी म्हणजे पॅड वापरले त्यांना अनुभव असेल. पण हे गेली 1.5 महिना पूर्ण वापर करून मग तुम्हाला रिव्ह्यू देत आहे. तर नाव जे आहे ते स्टे फाईन. आता याच्याबद्दल जास्त मी काही तुम्हाला शेअर करणार नाही, पण ज्या ताईने मला हे पाठवलेलं आहे त्या ताईचा नंबर इथं स्क्रीनवरती देईन. प्राइस वगैरे जे असेल त्या गोष्टी तुम्ही तिलाच विचारा. प्युअर कॉटनचं आहे, स्किन कम्फर्ट आहे, क्लीन आणि हायजीन आहे, शोषून घेण्याची क्षमता जी आहे ती खूप बेस्ट आहे, लिकेजचा प्रॉब्लेम नाही. या एवढ्यामध्ये 10 पॅड आहेत. हे एक्सेलमध्ये आहे, 290 ml. कळलं, एक्सेल 290 ml.
बाकी सगळी माहिती तुम्ही तिच्याकडून घ्या. हे अशा पद्धतीनं आतमध्ये आहेत. आताच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं आपलं पर्सनल केअर. खूप महत्त्वाचे येते ताईनं. आणि हे काय लाजून लपवून ठेवायचं किंवा हे न शेअर करायचं असं काहीच नाही आहे. खूप गरजेचं आहे, कारण मार्केटमध्ये नाना प्रकारे येत आहेत. प्राईज आपण कमी बघतो की खूप कमी असू दे, खूप कमी असू दे, मग ते घेऊ. त्याच्यानंतर होणारे प्रॉब्लेम जे असतात ते पण फार भयंकर असतात. ज्याने वापरलेले आहेत त्यांना माहीत आहे. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता सध्या कपचं पण हे आलेलं आहे. म्हणजे असं भरपूर सारं आहे. पण एक लक्षात ठेवा की आलंय भरपूर, पण जे बेस्ट आहे तेच वापरा. नंतर आपला महत्त्वाचा पॉईंट येतो जिथं आपण निष्काळजीपणा करणं एकदम रॉंग आहे. एकदम पूर्वी साधनं नव्हती, पूर्वी या गोष्टी नव्हत्या, तेवढं लोकांमध्ये जागरूकता नव्हती म्हणून आपण तेवढंही करत नव्हतो. पण आता जागरूकता झालेलं आहे. टी व्हीवरती ॲड बघतो, इतर ठिकाणी बघतो, मोठमोठे पोस्टर असतात, बॅनर असतात. त्यामुळे आता आपण होता होईल तेवढं आपलं पर्सनल केअर जी आहे ती करू शकतो. बस चला आता मी लागते माझ्या कामाला.